सरांचे विद्यार्थी श्रीपाल सबनीस यांच्या अतिशय जवळचे असलेले प्राध्यापक सांगळे सर, आपल्याला विनंती की आपण दोन शब्द. मित्र, सर्वप्रथम सगळ्यांना सस्नेह नमस्कार. अतिशय प्रसन्न अशा या वातावरणामध्ये रम्य अशा सायंकाळी आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य आणि ज्यांचा आदर्श आणि विचार आमच्या नसानसात भिनवण्याचा प्रयत्न केला गेला किंवा झाला आणि तो आत्मसात केला, असे आमचे गुरुवर्य आजचे उत्सवमूर्ती म्हटलं तर वावग ठरणार नाही. आणि ज्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून जे हिंदी विषयाचे प्राध्यापक, हिंदी विषयाचे अभ्यासक, हिंदी विषयाचे जाणकार आहेत, पण ज्यांनी मराठीमध्ये एकमेव आणि पहिलं पुस्तक कॅलिडोस्कोप नावाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यासमोर सादर केलं, असे आम्हा सगळ्यांचे गुरु आदरणीय डॉक्टर सुभाष तळेकर सर. महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि शैक्षणिक वर्तुळामध्ये एक विचारांची आणि नैतिकतेची बुलंद तोफ म्हणून सबंध महाराष्ट्र ज्यांना ओळखतो आणि एक स्पष्ट वक्ता स्वभाव आणि परखड विवेचन करण्यामध्ये ज्यांचा हात कोणीही धरू शकत नाही, असे 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ समीक्षक, प्रसिद्ध विचारवंत आणि आजच्या समारंभाचे अतिथी आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, एक उत्तम शिक्षक आणि साधारण 90 वर्ष पाठीमागे गेल्यानंतर पुणे शहर आणि महाराष्ट्राचा चालता बोलता इतिहास त्यांच्या तोंडपाठ आहे. पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक जडणघडणीचा ज्यांचा गाढाचा अभ्यास आहे, बाल साहित्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून तर लालकृष्ण अडवाणींच्या पर्यंत ज्यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून मराठी साहित्य समृद्ध केलं, असे ज्येष्ठ साहित्यिक आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक. आणि 90व्या वर्षी देखील साहित्यावर प्रेम किती असावं बघा, समाजावर प्रेम किती असावं, सांस्कृतिक आत्मीयता किती असावी, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून साक्षात ज्यांना आपण समोर पाहतोय असे आम्हा सगळ्यांचे बरोबर आदरणीय शिक्षक, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक डॉक्टर नमन जोशी सर. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून फक्त पुण्यातच नव्हे किंवा शहरातच नव्हे तर शहराच्या बाहेर सासवड सारख्या ज्या भूमीला आचार्य अत्रे यांचा वारसा आहे, ज्या भूमीला संत सोपानदेवांची परंपरा आहे, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा ही पालखी नेटाने पुढे घेऊन जाण्याचं काम जे आवडत करताय, असे सासवड शाखेच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सासवड शाखेचे आमचेच गुरुवारी आदरणीय रावसाहेब दादा पवार. त्याचबरोबर सभागृहामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणं वेळावर शक्य नाही, तरी सुद्धा आमच्या मराठी साहित्याचे अतिशय गुणी प्राध्यापक म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतो, अभ्यासू प्राध्यापक म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतो, अशा आचार्य प्रतिष्ठान संचलित जेथून येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर अरुण कोळेकर सर या ठिकाणी मला दिसत आहेत. आमच्या डॉक्टर किशोरी ताकवले मॅडम या ठिकाणी दिसत आहेत. आमच्या सुनीता ननवरे मॅडम या ठिकाणी दिसत आहेत. तळेकर वहिनी आणि त्यांचा सगळा परिवार या ठिकाणी दिसतो आहे. आमच्या सीमा कामठे मॅडम या ठिकाणी दिसत आहेत आणि तुम्ही सगळे मान्यवर मित्र. सर्वप्रथम मी सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. अतिशय वेगळा विषय घेऊन सरांनी कॅलिडोस्कोप या ग्रंथाच्या माध्यमातून मराठी साहित्यामध्ये एक मैलाचा दगड म्हटलं तरी चालेल अशी मुहूर्तमेढ या सासवड नगरीतून या ठिकाणी होती. मी सुरुवातीला सांगितलं की मराठीतलं त्यांचं एकमेव पुस्तक म्हणजे हिंदी साहित्यिक म्हणून सरांची ओळख आहे.
हिंदी भाषेचे हिंदी साहित्याचे अध्यापक आणि एक समीक्षक म्हणून सरांची संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ओळख आहे. परंतु तळेकर सरांनी ज्या पद्धतीनं कॅलेडोस्कोपच्या माध्यमातून विविध विषय या ठिकाणी संकलित करून एक सुंदर असं ग्रंथरूप त्याला दिलं. तो विषय आणि तो ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या ह्या सगळ्या वाटचालीमध्ये मैलाचा दगड ठरावा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शेवटी साहित्य काय असतो, तुम्ही आम्ही मिळून म्हणतो तो सगळा समाज असतो आणि त्या समाजाचं एक प्रतिबिंब किंवा त्या समाजाचा घटक किंवा त्या समाजाचा थोडासा बाजूला जाऊन तटस्थपणे विचार करणारा जो एक सिद्धहस्त लेखक म्हणून जर आम्ही म्हणतो, तो लेखक जेव्हा तटस्थपणे समाजाकडे बघतो तेव्हा समाजातील भावना असतील, समाजातील विचार असतील, समाजातील आचार असतील, आपल्या अवतीभोवतीचा परिसर असेल, नवे नवे जे तुमच्या मनात आहे ते सगळं साहित्याच्या पारंपरामध्ये असतं. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की साहित्य वेगळं काय असतं समाजापेक्षा. तुम्ही आम्ही मिळून बोलतो तो सगळा समाज असतो. लेखक थोडासा बाजूला जाऊन समाजाकडे तटस्थपणे पाहतो आणि त्याचे अनुभव जेव्हा सिद्धहस्त लेखनाने या ठिकाणी समृद्ध करतो तेव्हा सुंदर अशी कलाकृती निर्माण होत असते. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो आमच्या शास्त्राच्या भाषेमध्ये, साहित्याच्या भाषेमध्ये की साहित्य आणि समाज वेगळं असू शकत नाही, किंवा साहित्य आणि समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. आम्ही त्याच्यापर्यंत जाऊन असं म्हणतो की साहित्य आणि समाज कसं वेगळं असू शकत नाही, कारण साहित्यामध्ये जे उमटतं असतं, साहित्यामध्ये जे पारंपरिक दिसत असतं ते समाज जीवनाचं प्रतिबिंब असतं. म्हणून साहित्य वेगळं असू शकत नाही समाजाच्या शिवाय. जे तुमच्या जगण्यामध्ये, जे तुमच्या आचरणामध्ये, जे तुमच्या अवतीभोवती, ज्या तुमच्या भाव आहेत, जे तुमचे भावना आहेत, जो तुमचा परिवार आहे, जे तुमचं सुख आहे, जे तुमचं दुःख आहे, जे तुमच्याच अवतीभोवती सगळं घडत असतं, जे आपण टाळूच शकत नाही, ते साहित्यामध्ये प्रतिबिंबित होत असतं. आणि कॅलिडोस्कोपच्या माध्यमातून आदरणीय सुभाष तळेकर सरांनी ज्या गोष्टी टिपलेल्या आहेत बघा, इथं म्हटलं तर शौर्याचा पण त्यांनी दखल इथं घेतलेली, म्हटलं तिथं महापुरुष देखील आलेले आहेत, म्हटलं तर इथं त्यांच्या मनातील हळूहळू कोपऱ्याचं दर्शन सुद्धा या ठिकाणी घडतं आहे. इथं नैतिक गोष्टीवर सुद्धा नैतिक गोष्टीवर सुद्धा सरांनी तटस्थपणे प्रकाश टाकलेला आहे. इथं माणूस पण शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. म्हणजे काय नाही या कॅलिडोस्कोपमध्ये ते दाखवा असं मनाची परिस्थिती त्या ग्रंथाच्या माध्यमातून आदरणीय तळेकर सरांनी अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये त्यांच्या अनुभवाचं सुंदर असं दर्शन या ग्रंथामध्ये घडवलं आहे. म्हणून सबनीस सरांनी अतिशय सुंदर प्रकारची प्रस्तावना, सबनीस सरांची प्रस्तावना जेव्हा या ग्रंथामध्ये आपण वाचतो तेव्हा एक त्या ग्रंथाचा पूर्ण अर्थ सरांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये कॅलिडोस्कोपच्या माध्यमातून इथं मांडले. मित्रांनो, साहित्याच्या विविध प्रवाहामध्ये आपण काम करत असतो. विविध प्रांत आपल्या साहित्याची माहिती असतात, किंवा साहित्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला माहिती असतात. कथा प्रकार आपल्याला माहिती आहे, कादंबरी हा प्रकार आपल्याला माहिती आहे, नाटक आपल्याला माहिती आहे, चरित्र आपल्याला माहिती आहे, आत्मचरित्र माहिती आहे, आत्मकथा आपल्याला माहिती आहे, प्रवास वर्णन आपल्याला माहिती आहे, दलित साहित्याचा प्रकार आपल्याला माहिती आहे, समीक्षा आपल्याला माहिती आहे, शास्त्रीय साहित्य आपल्याला माहिती आहे. पण या सगळ्याला छेद देऊन किंवा या सगळ्याच्या पलीकडचा दृष्टिकोन समोर ठेवून तळेकर सरांच्या सिद्धहस्त लेखणीतून जे साकार झाले ना, याला एक वेगळा असा साहित्य प्रकार म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याच्याही पलीकडे सरांची दृष्टी गेलेली आहे. म्हणून कॅलिडोस्कोप हा ग्रंथ मराठी साहित्याच्या वाटचालीमध्ये मैलाचा दगड ठरल्याशिवाय राहणार नाही, हा आशावाद या ग्रंथाच्या माध्यमातून निश्चितपणे आपण व्यक्त करूयात. मी सरांना विनंती करेन, आपण हिंदी साहित्याचे अभ्यासक आहात, आपण हिंदी साहित्यिक आहात, संबंध देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सुभाष तळेकर हिंदी साहित्याच्या या प्रांतामध्ये माहिती नाही असा हिंदीचा एकही प्राध्यापक नसावा असं माझं विद्यार्थी म्हणून ठाम मत आहे. पण तुम्ही सरांचं कौतुक करेन, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण आता सध्या एक भाषिक त्या सगळ्या प्रांताच्या संदर्भामध्ये किंवा भाषेच्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांची मतांतर वेगळी असू शकतात. आम्ही नेहमी सांगतो की कुठलीही भाषा वाईट नसते, मग हिंदी असू दे, इंग्रजी असो, मराठी असो, कुठलीही भाषा असते, उर्दू असो, तामिळ असो, संस्कृत असो, कुठलीही भाषा असो, भाषिक ह्या सगळ्या भाषा भगिनी. परंतु आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये अलीकडचं वातावरण जर आपण पाहिलं तर पहिलीपासून इंग्रजी असावी का, पहिलीपासून हिंदीची सक्ती असावी का, महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्र असावं का, किंबहुना मातृभाषेमध्ये शिक्षण देण्याचा जेव्हा विषय येतो, किंबहुना पहिली ते 5वी किंवा पहिली ते 7वी पर्यंतचा भाषिक दृष्टिकोन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या सगळ्यांचा जो काय म्हणतो आपल्या अस्मिता जी असते ती अस्मिता आपल्या सगळ्यांची उकळून येते आणि मराठी माणसं म्हणून भाषिक अस्मितेवर आपण सगळे एकत्र येतो. मी सरांचं कौतुक अशा रीतीने करेल की जरी सर हिंदीचे लोकप्रिय विद्यार्थीप्रिय
शिक्षक असले, अभ्यासक असले, प्राध्यापक असले, तरी सरांनी त्यांच्या एका लेखामध्ये मातृभाषेतूनच मराठी शिक्षण का असावं याचा अतिशय सुंदर अशा पद्धतीचा दाखला या ग्रंथामध्ये दिला. इथं सर जरी हिंदीचे अभ्यासक असले तरी सरांनी त्यांचा मराठीपणा, भाषेची विषयीची आत्मीयता, भाषिक प्रेम कुठेही त्यांनी दूर लपवलेलं नाही. म्हणून सरांच्या या मनाच्या मोठेपणाचं कौतुक करावं ठेवतं. म्हणजे किती विषयांना सरांनी इथं स्पर्श केलेला आहे. म्हणजे सावरकरांच्या संदर्भामध्ये आपण बघतो क्रांतिकारक, आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा एकूण सगळ्या परिस्थितीमध्ये सावरकरांना कायम सावरकरांचे व्यक्तिमत्व वादाच्या भोवऱ्यात ठेवण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात सातत्याने. आणि समाजाचा बुद्धिभेद कसा करायचा हे राजकीय लोकांकडून शिकायचं असतं आपण सगळ्यांना. परंतु आपला बुद्धिभेद जर होऊ द्यायचा नसेल तर आपलं चिंतन, आपलं म्हणून आपलं वाचन सुद्धा तितकंच प्रवाही आणि प्रभावी असलं पाहिजे. सरांनी सावरकरांना या ग्रंथातील एका लेखाच्या माध्यमातून सॅल्यूट केलेलं आहे. सावरकर सच्चे देशभक्त होते, सावरकर प्रचंड ज्ञानी होते. सावरकरांच्या देशसेवेविषयी, सावरकरांच्या देशप्रेमाविषयी, सावरकरांच्या भारतभूमी प्रति त्यांच्या मनामध्ये असलेल्या निष्ठाविषयी कोणीही शंका घेऊ नये अशा पद्धतीचा सुंदर लेख सरांनी कॅलेडोस्कोप मध्ये मांडले. म्हणजे क्रांतिकारक आपल्याला सगळे माहिती आहे. अगदी भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंच्यापासून लाला लजपत राय याच्यापासून ते टिळक आगरकरांच्या पर्यंत आणि तिथपासून तर सावरकरांच्या पर्यंत आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या. परंतु सरांनी जी उपाधी सावरकरांना दिलेली की क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हणून सर सावरकरांचा गौरव करतायत. इथे मला वाटतं त्यांच्या विचाराची कुठल्याही प्रकारची भिन्नता त्यांच्या मनामध्ये नाही. त्यांचा विचार अतिशय सुस्पष्ट आहे. सावरकरांचं देशप्रेम तुम्ही बघा, त्यांची राष्ट्रनिष्ठा तुम्ही बघा. मग सावरकर चांगले की वाईट, सावरकर इंग्रजांना फार होते का नाही, सावरकरांच्या देशभक्तीविषयी कोणीही शंका घ्यायचा विषय सरांच्या या सिद्धहस्त लेखनातून या ठिकाणी या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला आलेला आहे. म्हणून त्यांच्या सावरकरांच्या भूमिकेच्या विषयी सुद्धा निश्चितपणे या ठिकाणी सॅल्यूट करावा तेवढा थोडाच आहे. एवढंच नव्हे तर अहिल्यादेवी होळकर असू देत, राजमाता जिजाऊ असू देत, छत्रपती आपले शिवाजी महाराज असू दे, त्याचबरोबर तो सगळा इतिहास असू दे, म्हणजे सगळ्या प्रकाराला या ठिकाणी सरांनी स्पर्श केलेला आहे. सगळ्या घटना घडामोडींचं प्रतिबिंब कॅलेडोस्कोप मध्ये आलेलं आहे. मग ते पुस्तकाचं नावच इतकं कॅची आहे, इतकं वेगळं नाव सरांनी दिलेलं आहे की जे जे सरांना सुचेल, जे जे अंतरंग सरांच्या मनामध्ये या ठिकाणी तरंग उठतात त्या सगळ्या तरंगांना टिपण्याचं, सुंदरपणे टिपण्याचं काम, अचूकपणे टिपण्याचं काम तळेकर सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने, अतिशय सोप्या भाषेमध्ये, अतिशय सोप्या शब्दामध्ये, जसं आपण एकत्र बसून जेव्हा गप्पा मारतो आणि गप्पा मारल्याच्या नंतर इतकं सहज आपण एकमेकांना दाद देतो तशा पद्धतीनं सरांचा हा ग्रंथ वाचताना तो केला आपल्याला या ठिकाणी येतो. म्हणजे सबनीस सरांनी खूप सुंदर वाक्य त्याच्यामध्ये टाकलेले आहे प्रस्तावनेमध्ये की ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर विद्वान यांना दूर ठेवून त्याच्याही पलीकडे ज्यांची दृष्टी पोचते असे डॉक्टर सुभाष तळेकर. लक्षात, म्हणजे आम्हाला त्या वादात पडायचं नाही, जातीच्या वादात आम्हाला पडायचं नाही, प्रांताच्या वादात आम्हाला पडायचं नाही, भाषेच्या वादात आम्हाला पडायचं नाही, पण एक निखळ साहित्य कसं असावं, निखळ विचार कसा असावा, किंवा साहित्याचं एक मूल्य काय असावं याचा सुंदर विचार त्रयस्थ पद्धतीने, तटस्थ पद्धतीनं कॅलेडोस्कोपच्या माध्यमातून डॉक्टर सुभाष तळेकर यांनी जो मांडलेला आहे त्याचं कौतुक सरांनी प्रस्तावनेमध्ये केलेलं आहे. म्हणून जेव्हा सरांचं एक सबनीस सरांचे एक शब्द म्हणजे ते प्रमाण असतं साहित्याच्या संदर्भामध्ये, जेव्हा सबनीस सर इतक्या बेधडकपणे आणि अतिशय परखडपणे जेव्हा हे विधान करतात तेव्हा निश्चितपणे सरांच्या वाणीमध्ये, सरांच्या लेखणीमध्ये, सरांच्या ग्रंथामध्ये त्याचं मूल्य किती मोठं आहे, आजच्या घडीला ते किती गरजेचं आहे याचा प्रत्यय आपल्याला आल्यापासून राहतो. या पुस्तकाच्या संदर्भामध्ये सांगावं तेवढं थोडं आहे. थोडक्यात मी आता येतो, फक्त 2 मिनिटात मी माझं संपवतो कारण आपल्याला सबनीस सर, आदरणीय नमो जोशी सरांना ऐकायचं. मित्र, आजच्या काळामध्ये बघतो आपण असं वाटलं होतं की जेव्हा महात्मा फुलेंनी सांगितलं, काल आपण महात्मा फुलेंची पुण्यतिथी साजरी केली. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. हा मंत्र महात्मा फुलेंनी संबंध
समाजाला दिला. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि पराक्रम काय असतो हे आपल्याला सांगितलं. ज्या पुरंदर किल्ल्यावरती धर्मवीर संभाजीराजे यांचा जन्म झाला याच भूमीमध्ये तो जन्म झाला. धर्मनिष्ठा काय असावी हा मंत्र किंवा ही शिकवण ज्यांनी बलिदान देऊन आपल्या सगळ्यांना दिली. बघा, किंवा अहोरात्र अभ्यास करून अहोरात्र परिश्रम घेऊन बहुजन समाज या ठिकाणी पुढे गेला पाहिजे, अस्पृश्यता या समाजाची संपली पाहिजे आणि दीन दलित लोकांना या ठिकाणी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे योगदान आपल्या महाराष्ट्राला या देशाला दिलं, ह्या सगळ्या महापुरुषांना आपण एका विशिष्ट चष्म्यातून बघणार आहोत का? फक्त जात म्हणून आपण त्या लोकांचा विचार करणार आहोत का?